देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण तुम्ही ऐकलीच असेल, पण याचा प्रत्यय देखील पाहायला मिळाला। ब्राझीलमध्ये मोठी दुर्घटना समोर आली आहे। 62 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आणि सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे सध्या जगभरात खळबळ उडाल्याचं देखील पाहायला मिळालं। मात्र एका प्रवाशाचं नशीब असं काही चमकलं की काही मिनिटांमुळे त्याचा जीव वाचलाय। नेमकं काय घडलं याचा अनुभव प्रवाशानं मांडलाय, त्याचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ब्राझीलच्या साओ पाउलो विमानाचा भीषण अपघात झाला। विमानातून 62 प्रवासी प्रवास करत होते। कास्कोवेलच्या एअरपोर्टवरून या विमानानं उड्डाण घेतलं, मात्र काही वेळातच हे विमान विनहेडो शहरात क्रॅश झालं। अपघातानंतर घटनास्थळावर रेस्क्यू टीम दाखल झाली। बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर येते, पण कास्केवेलच्या एअरपोर्टवर उभ्या असलेल्या अँड्रिओ ऑसिसचे काळजाचे ठोके चुकले आणि त्यानं सुटकेचा श्वास घेतला। खरं तर अँड्रियानो ऑसिस याला विमानतळावर पोहोचायला उशीर झाला आणि त्याचं विमान हुकलं। विमानात जाण्यासाठी अँड्रियानो ऑसिस यानं क्रू अधिकाऱ्यांशी भांडण देखील केलं, पण त्याला विमानात बसू दिलं नाही। विमानानं उड्डाण घेतलं आणि अँड्रियानो ऑसिस याला संतापानावर झाला। त्यानं दुसरी फ्लाईट शोधली आणि त्याच वेळी विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी समोर आली। अँड्रियानो ऑसिसच्या काळजाचा ठोका चुकला आणि अँड्रियानो ऑसिसने देवाचे आभार मानले। त्यानंतर त्यानं मुलाखतीत झालेला किस्सा देखील सांगितला। ऑसिसनं आउटलेटला सांगितलं की जेव्हा तो विमानतळावर आला तेव्हा त्यानं बोर्डिंगच्या घोषणेची वाट पाहिली, परंतु काहीही ऐकलं नाही। नंतर काहीतरी गडबड झाल्याचं त्याच्या लक्षात आलं। तो धावत जाऊन बोर्डिंग गेटवर पोहोचला तेव्हा त्याला समजलं की बोर्डिंग जरा उशीर झालाय। क्रू सोबत वाद आणि मारामारी झाली आणि त्याचे फ्लाईटही चुकली, पण काही वेळानं विमान अपघाताची बातमी ऐकून तो हादरला असं देखील तो सांगतो। दरम्यान देवाचे आभारी आहे की मी त्या विमानात चढलो नाही असंही ऑसिसनं यावेळी सांगितलं। विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एका प्रवाशानं प्रवास करणं टाळलं, त्यामुळे आता ब्राझीलमध्ये या घटनेची चर्चा होताना दिसतेय।